औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ITI विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण मॉडेल्सची निर्मिती व प्रोत्साहनासाठी संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वर्कशॉपमध्ये प्राचार्य दिनेश बोबडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते। राज्याचे संचालक दिगंबर दळवी यांच्या पुढाकाराने व अमरावती विभागाचे सहसंचालक प्रदीप घुले यांच्या मार्गदर्शनानुसार कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत। त्याच अनुषंगाने सदर तंत्र प्रदर्शन धामणगाव रेल्वेच्या ITI मध्ये आयोजित करण्यात आले होते। या तंत्र प्रदर्शनीचे उद्घाटन हिंगणगाव येथील अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक AD बोरे यांच्या हस्ते झाले। तर प्रमुख पाहुणे म्हणून निवासी शाळेच्या सहाय्यक शिक्षिका AS चौधरी, SG वाकेकर, गटनिर्देशक प्रफुल्ल धोटे, शिल्पनिर्देशक SS गणवीर यांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सची पाहणी केली। या तंत्र प्रदर्शनीमध्ये कृषी फवारणी यंत्र, सुरक्षा यंत्रणा, नदी सफाई करणारी बोट, सायकलच्या माध्यमातून विद्युत निर्मिती, बार बेंडिंग डिव्हाइस, स्टॅपिंग पाईप, क्लिप्स पिक्चर्स, कंटिन्युटी टेस्टर, फ्री एनर्जी जनरेटर, ट्रान्समिशन लाईन फॉल्ट डिटेक्टर आदी वेगवेगळ्या ट्रेडचे मॉडेल्स बनविण्यात आले होते। तर फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी ट्रेडच्या परीक्षणार्थींनी स्वतः शिवलेले पार्टीवेअर ड्रेस, बलून ड्रेस, लॉंग शॉर्ट ड्रेस, वन पीस ड्रेस, ड्रॅपिंग ड्रेस, रफल ड्रेस सुद्धा या प्रदर्शनीत ठेवण्यात आले होते। या तंत्र प्रदर्शनीमध्ये वायरमन ट्रेडच्या नदी सफाई करणारी बोट या मॉडेलला प्रथम क्रमांक, मोटर मेकॅनिक व्हेकल ट्रेडच्या कृषी फवारणी यंत्र या मॉडेलला द्वितीय, तर फिटर ट्रेडच्या बार बेंडिंग डिव्हाइस याला तृतीय क्रमांक देण्यात आला। तर बिगर अभियांत्रिकी मॉडेलमध्ये फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी व बेसिक कॉस्मेटोलॉजी या ट्रेडच्या मॉडेलची निवड करण्यात आली आहे। AS न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे।